नाशिकमध्ये ऑटो LPGच्या दरात भरघोस वाढ, रिक्षा चालकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. नाशिक शहरातील रिक्षा व्यवसायाचा कणा असलेल्या ऑटो LPG गॅसच्या दरात खासगी कंपन्यांकडून करण्यात आलेल्या मनमानी दरवाढीमुळे रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची आणि आंदोलनाची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती असतानाही ऑटो LPG गॅस पूर्वी 52 ते 54 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होता. मात्र गेल्या 15 दिवसांपासून ही किंमत अचानक 80 ते 90 रुपयांवर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही खासगी पंपांवर हा दर थेट 100 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. सरकारी तेल कंपन्यांचा HPCL, BPCL, इंडियन ऑइल पंपावर गॅसचे दर 58 ते 67 रुपयांच्या दरम्यान असताना खासगी कंपन्या आणि वितरक मात्र अवाजवी दर आकारत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. केवळ नफेखोरीच्या उद्देशाने रिक्षा चालकांना वेठीस धरले जात असून काही पंपचालक आगाऊ पैसे घेत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. रिक्षामधील बहुतांश रिक्षा या LPG गॅसवर चालतात. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे रिक्षा चालकांच्या रोजच्या उत्पन्नावर आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होत आहे. हजारो प्रवाशांची वाहतूक व्यवस्था या रिक्षांवर अवलंबून असल्याने त्याचे पडसाद शहर वाहतुकीवरही उमटण्याची शक्यता आहे. ऑटो LPG गॅसच्या अवाजवी दरवाढीची सखोल चौकशी करण्यात यावी. मनमानी पद्धतीने दर वाढवणाऱ्या गॅस पंप चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. जर प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेने दिला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.